नमस्कार. श्री रामचंद्र कृष्ण कामत लिखित नामजपाचे महत्त्व हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण परिशिष्ट 1 वाचायला घेतो आहोत. आणखी काही नामानिष्ठाचे अनुभव. लिहून ठेवलेली टिपणे मागवून सापडली, शिवाय काही नवीन माहिती मिळाली. ती वाचकांना उद्बोधक होईल असे वाटल्यामुळे संकल्पापेक्षा पुस्तक वाढले तरी मुद्दाम दिली आहे. गोवा वारदेसमधील कायसू गावी राहणारे गु भ प रामचंद्र त्रिविक्रम नाईक बांदिवडेकर यांनी आपल्या घरी कुटुंबातील सर्व मंडळींकडून एकदा श्रीराम या त्रयक्षरी मंत्राचे 13 कोटी अनुष्ठान व त्यानंतर पुन्हा श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राचेही 13 कोटी अनुष्ठान करवले. त्याचा पूर्व इतिहास असा की यांचे घराणे पूर्वी फारच मोठे व गोवे प्रांतात प्रसिद्ध आहे. कुटुंबात एकंदर 40-50 माणसे. पण तीर्थरूपांच्या अखेरच्या कारकिर्दीत हे घराणे अगदी हातघाईस आले. ते इतके की त्याचे वर्णन करवत नाही. मोठी घराणी दुर्धर दैवगतीनुसार एकदा खालावली म्हणजे त्यांची ती आपदग्रस्त अवस्था वर्णन करून सांगण्यास कवींचीही लेखणी बोथट होऊन जाते. साधारण तशा अवस्थेतच रामभाऊ नाईक यांच्या वडिलांचा अंत झाला. रामभाऊंवर 4-5 बंधू, बहिणी, चुलते, चुलत बंधू वगैरेंची काळजी वाहण्याचा प्रसंग आला. कुटुंबांपैकी काही जण रामभाऊपेक्षाही वयाने थोर होते. आपापल्या परी कुटुंब संरक्षणाची व्यापार उद्योगाच्या द्वारे काळजी घेऊन रामभाऊला मदत करतच होते. रामभाऊ हे वयाने लहान पण बुद्धीने मोठे हुशार व कर्तृत्वी पुरुष. त्यांना मराठी, संस्कृत, इंग्लिश, पोर्तुगीज, कानडी व हिंदी भाषा येत असून ते मराठी व संस्कृत कवीही होते. त्यांची वेदांत व ज्योतिषशास्त्रात उत्तम प्रकारची गती होती. ते डोंगरी येथील सुप्रसिद्ध साधुवर्य श्री कृष्ण भट्ट बांदकर यांचे शिष्य होते. भक्तिमार्गात शिरल्यानंतर त्यांची वृत्ती कौटुंबिक परिस्थिती संबंधाने प्रथम थोडीशी उदासीन राहिली. परिस्थिती फारच बिकट, पण परमेश्वराच्या कृपेनेच ती पालटून आम्ही लवकरच भाग्याचे दिवस पाहू असा त्यांच्या मनाचा निश्चय होता. या निश्चयामुळेच त्यांनी भक्तिमार्गात ढिलाई केली नाही. गुरु समागमात त्यांचा वेदांत व्यासंग वाढला व बुद्धीच्या सहज तीव्रतेमुळे श्रवण मननातिकांनी त्यांच्या अंतःकरणातील मलविक्षेपादी दोष जाऊन तळमळ शांत झाली. वेदांत व्यासंगामुळे भक्तिमार्गात व कर्ममार्गात त्यांची ढिलाई पडली नाही. त्यांनी पहाटे 4 वाजता उठून स्नानादी क्रिया आटपून श्रीमद भागवताची पारायणे करण्याचा उपक्रम चालवला. संस्कृत भाषेचे ज्ञान चांगले असल्यामुळे भागवत पारायणात त्यांना फारच रुची वाटत असे. रात्री पुन्हा स्नान व भजन वगैरे करून मातोश्रीपुढे ते श्री ज्ञानेश्वरीचे निरूपण करत असत. यांची वेदांत प्रवचनाची हातोटी फारच चांगली म्हणजे गुरुपुत्रास साजेशीच होती. त्यांच्या या उज्ज्वल दिनचर्येचा परिणाम त्यांच्या कुटुंबातील मंडळीवर फारच चांगला झाला. ती मंडळी त्यांना फार मान देऊन वागू लागली. व्यावहारिक उद्योग यथापूर्व चाललेच होते, पण त्यात म्हणण्यासारखी प्रगती नव्हती. आमचे मोठा यज्ञ व साक्षात्कार पुस्तक 2री आवृत्ती छापून आल्यानंतर त्यांना एक मित्रप्रेमाची भेट म्हणून पाठवण्यात आले. वर लिहिल्याप्रमाणे ते परम भक्तिज्ञान संपन्न होते, तरी नामजप संबंधाने त्यांना असावा तितका आदर नव्हता. बहुतेक ज्ञानी म्हणजे वेदांती लोकांचे असेच असते, त्याला ते तरी अपवाद कसे असणार. पण सत्संग म्हणजे नुसती आग आहे, ती केव्हा कोणत्या वेळी कशी लागेल व कर्माकर्म जाळून टाकीले सांगता येत नाही. रामभाऊ एकदा काही कामानिमित्ताने बेळगावास आले व यांचे लहानपणचे इंग्लिश व संस्कृत भाषेचे शिक्षक ह भ प रामकृष्ण कृष्ण गोडबोले उर्फ कृष्णराव गाडगीळ यांच्या घरी गेले. तेथे गाडगिळांच्या लहान मुलीसुद्धा हातात माळा घेऊन जप करीत बसलेल्या त्यांनी पाहिल्या. त्या दृश्याचा त्यांच्या मनावर इतका परिणाम झाला की त्यांनी घरी येताच आपल्या कुटुंबात 13 कोटी नामजपाचा संकल्प करून पाणी सोडले व आरंभी सांगितल्याप्रमाणे घरच्या सर्व मंडळीस नामजपाचे महत्त्व सांगून श्रीराम या 3 अक्षरी मंत्राच्या संख्यायुक्त जपाला आरंभ केला. काही दिवसांनी ईश्वर कृपेने परिस्थितीत पालट पडण्यास सुरुवात झाली. प्रत्ययामुळे विश्वास वाटू लागला. सुमारे 3 वर्षांनी 3 अक्षरी मंत्राचे 13 कोटी अनुष्ठान संपूर्ण झाल्यानंतर घरात मोठा उत्सव करून अन्नसंतर्पण वगैरे केले. पण हा 13 कोटी जप त्यांना पुरेसा वाटला नाही. त्रयोदशाक्षरी मंत्राचा 13 कोटी जप करवण्याचा त्यांनी निश्चय केला. या महानुष्ठानास आरंभ करण्याच्या वेळी रामभाऊंचे सद्गुरू श्रीकृष्ण भटजी महाराज दिवंगत झाले होते.
म्हणून त्यांनी घरच्या सर्व मंडळीस मोठ्या होडीमधून बांदिवडे येथील आपल्या श्री नागेशी कुलदेवाकडे नेऊन तेथील श्री लक्ष्मीनारायण देवाच्या मूर्तीसमोर एका लाकडाच्या लहान फळीवर खडूने तो मंत्र लिहून मूर्तीची पूजा वगैरे करून नारळ ठेवून संकल्प सिद्धीस नेण्याकरता प्रभूची प्रार्थना करून तो मंत्र सर्वांकडून वाचवला व कुलोपास्य देवताच गुरु असून त्या देवतेकडूनच मंत्र मिळाला अशी भावना करून जपास सुरुवात करण्यास सांगितले. घरी आल्यानंतर वयोमानाप्रमाणे व कामाच्या उपाधिमानाप्रमाणे अमुकाने रोज अमुक इतका जप करावाच असे ठरवून टाकले व त्याप्रमाणे रोजच्या रोज त्याचकडून जितका जप होतो की नाही याची रोज चौकशी करून तो हिशोबाच्या चोपडीत लिहून ठेवायचा असा क्रम चालवला. काही अडचणींमुळे नेमलेला जप कमी झाला तरी त्याची भरती दुसऱ्या दिवशी करायची असा एक कायदा त्यांच्या नियमावलीत होता. याप्रमाणे जपाचे कार्य चालले होते. या 13 कोटीच्या हिशोबात त्यावेळी आपल्या कुटुंबाच्या बाहेरील मंडळींची म्हणजे काही गुरुबंधू व गुरुभगिनींची मदत त्यांनी घेतलेली होती. घरात चाललेल्या या महत् कार्याचा त्यांच्या घरातील लहान मोठ्या मंडळींच्या मनावर व बाह्य परिस्थितीवरही विलक्षण परिणाम घडून आला. प्रत्येकाला जपसंख्या नेमून दिल्यामुळे ती पुरी करण्याकडे सर्वांचे लक्ष लागले व त्यामुळे रिकामे बसण्यास किंवा गप्पा गोष्टी करण्यास त्यांना वेळच मिळेनासा झाला. हातातील कामे केव्हा संपतात व माळ घेऊन आपण केव्हा बसू असे बायकास होऊन गेले. त्यामुळे तोंडास एक प्रकारे चवीच लागल्यासारखी झाली व रिकामपणामुळे तोंडास तोंड देऊन घडणारे बायकांचे तंटे अजिबात बंद झाले. जपानुष्ठानाचे एक सामान्य ध्येय अथवा उपास्य सर्वांच्या नजरेसमोर सारखे राहिल्यामुळे घरी एकमेकात सहानुभूती व प्रेम वाढू लागले. कलीचे कलह नाहीसे होऊन शुद्ध प्रेमामुळे तिथे पुण्यलक्ष्मीचे आकर्षण झाले. व्यापारात उद्योगात थोरा मोठ्यांचे सहाय्य अनपेक्षित मिळत चालले व पणजीतील घाऊक व्यापाऱ्यांकडून पूर्वी ज्यांना 20-25 तांदळांच्या मुड्या अथवा पोती मिळण्यास पंचायत पडे त्या ठिकाणी ते स्वतः मंगळूर कुंदापूर वगैरे बंदराहून स्वतःच्या हिमतीवर 10-20 हजार मुड्या आणू लागले. मुंबईत स्वतः आडतीचे दुकान ठेवून तेथून हजारो रुपयाचा माल खरेदी करून गोव्यास घरी पाठवू लागले. ते जातीने हुशार व कर्तबगार होते. तथापि आपल्या कर्तबगारीवर ते इतके चालले आहे असे ते कधीच मानत नसत. भगवंताच्या कृपेनेच आपली ही स्थिती पालटली व घरातील नामजपानुष्ठानाचे तप हेच यास मुख्य कारण आहे असा आपल्या अंतरीचा विश्वास त्यांनी माझ्याकडे बोलून दाखवला होता. यांचे त्रयोदशाक्षरी राममंत्राचे 13 कोटी जपाचे संकल्पित अनुष्ठान सुमारे 7 वर्षात पुरे झाले. अनुष्ठानाची सांगता त्यांनी तर्पण हवन ब्राह्मण भोजन वगैरे रूपाने फाल्गुन शुद्ध 13 शके 1847 स्त्री स्थळ नागेशी येथे करून भजन पूजनाचाही मोठाच थाट करून सोडला. या मंगलमय उत्सवाची हकीकत मुमुक्षु मासिकात अधिक चैत्र शके 1848 या अंकामध्ये प्रसिद्ध झाली आहे. तात्पर्य करील त्याचा कारभार व मारील त्याची तलवार असो. रामभाऊ त्यानंतर काही दिवसांनी दिवंगत झाले. अगदी अकाली ते गेले. त्यांचे हे वरील वृत्त वर्तमानकाळी क्रियापदांनी द्यावेचे ते भूतकाळी क्रियापदांनी आज द्यावे लागत आहे याबद्दल फार वाईट वाटते, पण त्यास उपाय नाही. हा मृत्यूलोक आहे, कर्मभूमी आहे. कर्माचे कायदे मोठमोठ्या अवतारी पुरुषासही जर उल्लंघन करवत नाहीत तर आमचे रामभाऊच या कायद्यांच्या बंधनातून कसे सुटतील. कर्माच्या जाती निराळ्या तशी त्यांची फळेही निराळीच असतात. रामभाऊंच्या पूर्वापार परिस्थितीत जमीन आसमानाचे अंतर पडणे हे कर्माचे फळ, तर त्यांचा अकाली अंत होणे हे दुसऱ्या कर्माचे फळ. त्यास कोणाचाच इलाज नाही. रामभाऊंच्या आत्म्यास वैकुंठात परमशांती देण्याबद्दल परमात्म्याची प्रार्थना करण्यापेक्षा त्यांना पुन्हा दिव्य शक्ती देऊन दिव्य रूपाने इकडे परत पाठव अशीच विनंती करणे बरे वाटते. असतो आता मूळ विषयाकडे वळू. नामजपाच्या तीव्र अनुष्ठानाने प्रारब्ध रेषाही पालटून टाकता येते, हवी ती सिद्धी मिळवता येते. हे श्रीमद वासुदेवानंद महाराजांचे वचन कसे प्रमाणभूत आहे हे अशा गोष्टींवरून सहज सिद्ध होते. मोठा यज्ञ व मोठा साक्षात्कार या पुस्तकात 1-1 कोटीने जन्मकुंडलीमधील 1-1 स्थानाची शुद्धी कशी होते याचे रामभाऊंनी माझ्याकडे एकदा विवरण अथवा मीमांसाच म्हणण्यास हरकत नाही अशी काही केली होती की ती ऐकून फारच आश्चर्य वाटले. ते जात्या तैलबुद्धीचे व ज्योतिर्विदही असल्यामुळे 12 कोटीचे 12 स्थानाच्या शुद्धीची शक्यता त्यांनी फार चांगल्या रीतीने पटवून दिली. याबद्दल फारसे आश्चर्य वाटले नाही, पण हे गृहस्थ एकदा संख्यायुक्त जपाबद्दल मजगडे थोडेसे विरुद्ध बोलले होते.
तेच निश्चयाने व कृतीने मजपेक्षाही पुढे गेले हे पाहून त्यावेळी मला फार आश्चर्य व आनंद वाटला. तात्पर्य, निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळं. बंगालातील सुप्रसिद्ध देशभक्त कै चित्तरंजन दास, बॅरिस्टर C.R. दास हे कॉलेजात शिकू लागले असताना त्यांनी 18 अक्षरी मंत्राचा 18 लक्ष जप सुरू करून काही वर्षांनी तो पुरा केला व बापाने करून ठेवलेले 30-40 हजाराचे कर्ज म्हणजे मुदतीच्या बाहेर गेलेले प्रॅक्टिस सुरू झाल्यानंतर फेडून टाकले. ही गोष्ट प्रसिद्धच आहे. अभ्युदयाकरता लौकिक प्रयत्न पाहिजेतच, पण त्याचबरोबर ईशकृपेचे अधिष्ठान संपादण्याचेही प्रयत्न आवश्यक आहेत. कारण केवळ प्रयत्नाने सुख व यश मिळाले असते तर आज जगात दुःखी व दरिद्री एकही व्यक्ती राहिली नसती. नामयोगी वामनराव येरझरविरकर, रामभाऊ नाईक, C.R. दास हे एकापेक्षा एक चिकाटीचे पुण्यपुंज पुरुष जगाला कित्ता घालून देणारे होत. अशा दृढनिश्चयी पुरुषांचा कित्ता जे गिरवतील ते त्यांच्याप्रमाणेच जगात यशस्वी व धन्य होतील. पण सर्वांनाच अशी बुद्धी का बरे होत नाही? तर तेवढे पुण्यरूप भांडवल गाठी नाही म्हणून. भांडवलाशिवाय व्यापार कसा करता येईल या गोष्टीचा विचार केला असता नामस्मरण हे साधन सुलभ नसून फार कठीण आहे असेच म्हणावे लागते. कारण श्रमाचे सायास नसल्यामुळे न जाणो या साधनावर पुष्कळांचा विश्वास किंवा निश्चय मुळी बसतच नाही. श्री ज्ञानेश्वर महाराजांनीही याचे काठिण्य आपल्या एका अभंगात प्रतिपादन केले आहे. जन्मजन्मांतरी असेल पुण्य सामग्री, तरीच नाम जिव्हागरी येईल श्रीरामाचे, असे ते म्हणतात. यावरून नामसाधन हे खरोखरच अत्यंत पुण्यसाध्य म्हणजे फार कठीण आहे असेच आपण समजले पाहिजे. नसल्यास नामस्मरणाचे महात्म्य रोज ऐकून व हरिपाठात गाऊन तसे करण्यास कितीसे लोक आज तीव्र संवेगाने तयार झाले आहेत व होत आहेत बरे, फारच थोडे. जन्मजन्मांतरीची पुण्यसामुग्री काय वाटेवर पडली आहे? सर्वांच्याच तिजोरीत ते भांडवल खास नसते. ज्यांच्याकडे असते ते त्या भांडवलावर व्यापार सुरू करतातच व आपली शाश्वत पुण्यसंपत्ती वाढवतातच. नामस्मरणावर पुष्कळांची श्रद्धा असते पण निष्ठा नसते. पुण्यसामग्री चांगली असेल त्यालाच निष्ठा उत्पन्न होते व तो अनुष्ठानास लागतो. आमचे मित्र काही सुब्राव गोपाळ उभयकर हे अत्यंत नामनिष्ठ होते. त्यांनी पंचदशी वगैरे मोठमोठ्या वेदांत ग्रंथाचे परिशीलन केलेले होते. पण अखंड नामस्मरणानेच आपणास ब्रह्मानंदाचा अनुभव प्राप्त झाला, दशमद्वार खुले झाले असे सांगून मला अखंड नामस्मरण करा, लाक्षार्थानुसंधानपूर्वक नामस्मरण करा, यासारखे दुसरे साधन नाही असे ते फार आग्रहाने सांगत. हुबळीचे प्रसिद्ध श्री सिद्धार्थ रूढस्वामी हे महान ज्ञानी व सिद्धयोगी, पण आपल्या मठात त्यांनी लोकांना अखंड नामजप करण्यास सांगत असावे. हा काळ भयंकर काळ आहे, पुढे यापेक्षाही तो भयंकर होईल. यावेळी जिकडे तिकडे भगवन नामाचा जप चालू झाला पाहिजे असे सांगून लोकांना ते नामस्मरणास प्रवृत्त करीत असत. वाचिक, उपांशु व मानस जपाने अनुक्रमे भोग, स्वर्ग व मोक्ष यांची प्राप्ती होते असे अनेक प्रकारे नामस्मरणाचे महत्त्व ते सांगत. स्वामी महाराजांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी अनेक उच्चशिक्षित व अल्पशिक्षित शिष्यमंडळी नेहमी हातात माळ घेऊन संख्यायुक्त जप करीत असत व अजून करतात. त्याचीच दुसरी प्रतिमा तम्मण शास्त्री पुराणिक उर्फ सच्चिदानंद महाराज श्री गोंदवलेकर महाराजांचे शिष्य हे हुबळीत दरवर्षी रामत्रयोदशाक्षरी मंत्राचा 13 कोटी जप लोकांकडून करवित असतात. श्री चौंडे महाराजांनी शके 1846 पासून सामुदायिक 13 कोटींची अनुष्ठाने गावोगाव करण्याचा उपक्रम चालवला आहे. आत्तापर्यंत त्यांनी मुंबई, पुणे, सांगली, नाशिक, सोलापूर, हिंगणघाट, वर्धा, अहमदनगर, येवले, नागपूर, आर्वी, पोहाणा, सीपी या गावात 13 कोटीचे 13 जपयज्ञ केले असून वाईस व सांगलीस अखंड सुरू ठेवले आहेत. वर्धा व हिंगणघाट येथे एक संपून दुसरा 13 कोटी सुरुवात झाली आहे. वर्धा येथे जपयज्ञ झाला त्यात सुप्रसिद्ध देशभक्त शेठ जमनालाल बजाज यांनीही भाग घेतला होता असे श्री चौंडे महाराजांकडून कळते. महात्मा गांधी यांनी तर आपल्या आश्रमाच्या नित्योपासनेत श्रीराम जयराम जय जयराम या मंत्रजपाचा समावेश केला असून त्यांचे अनुकरण ठिकठिकाणच्या सत्याग्रही शिबिरातून होत आहे. तसेच श्रीराम नामावर महात्माजींची फार निष्ठा आहे. या गोष्टी सुप्रसिद्ध आहेत असे लिहून मुंबईतील पहिल्या जपयज्ञात आलेले 2 गृहस्थांचे अनुभव चौंडे महाराजांनी आमच्या विनंतीवरून लिहून पाठवले आहेत. ते खालीलप्रमाणे: 1.
श्री बाळासाहेब हनुमान गोपाळ फाळके पैसा फंडाचे चिटणीस यांनी संख्यापूर्वक जप चालवला होता. तथापि आरंभापासून चालू मितीपर्यंत एकंदर किती जप होत आहे इकडे त्यांचे लक्ष नव्हते. अशा स्थितीत ज्या दिवशी त्यांची संख्या 12 लक्ष झाली त्या रात्री त्या स्वप्नात श्री वासुदेवानंदांनी दर्शन देऊन 12 लक्ष जप पूर्ण झाल्याचे सांगितले आणि त्यावेळी आज्ञा झाल्याप्रमाणे श्री फाळके यांनी दुसऱ्या दिवशी अभिषेक व सवाष्ण ब्राह्मण वगैरे केले. 2. पोस्टात नोकर असणारे एक गृहस्थ आमच्या जपयज्ञात येत असत. त्यांची ग्रेड काही कारणाने कमी करण्यात आली होती. पुढे नाताळच्या सुट्टीत ते आपल्या गावी गेले. त्यांचा जप चालूच होता. तेथे त्या स्वप्न आले की आपला अधिकारी आपणास हसत हसत ख्रिसमस कार्ड देत आहे. परत येतात तो पुन्हा पहिल्याच जागेवर ग्रेड कमी न होता त्यांना रजू करून घेण्यात आले आणि ज्या रात्री स्वप्न झाले त्याच दिवशी मुंबईस त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यात त्यांच्या नेमणुकीसंबंधी बोलणे निघाले होते की त्यांची ग्रेड कमी करू नये असो असे लिहून महाराज पुढे म्हणतात, आपण पाठवलेले पत्रक अवलोकन करून फार आनंद झाला. अशी शतकोटींची अनुष्ठाने शेकडो सुरू झाली तरी ती यावेळी पाहिजेच आहेत. श्री समर्थ कृपेने आपल्या अंतःकरणात स्फुरलेला संकल्प पूर्ण होऊन असे अनेक जपयज्ञ राष्ट्रात होत हे श्री समर्थचरणी मागणे आहे. क हा आ. महाराजांचे पत्र मुक्काम द हैदराबाद भाद्रपद शुद्ध 6 शके 1852. महाराष्ट्रात रामकृष्ण हरी मंत्राचे शतकोटी अनुष्ठान या नावाची पत्रके छापून महाराष्ट्रास येत्या शके 1852 श्री तुकाराम द्वितीयेपर्यंत रामकृष्ण हरी मंत्राचे शतकोटी अनुष्ठान व्हावे अशी विनंती केली होती. ते पत्रक पाहून महाराजांनी वरील उद्गार काढले आहेत. अशा संतांच्या आशीर्वादानेच देशात योग्य ती तपोवृत्ती होऊन देशाचे कल्याण होणार आहे. शास्त्र नियमाप्रमाणे नव्हे निसर्ग नियमाप्रमाणे नामजपाच्या योगे अनेकांना इष्टसिद्धी प्राप्त झालेली आहे आणि पुढेही होईलच. कर्मभूमीतील कर्माच्या कायद्याप्रमाणे ज्याचे जितके पुण्य त्याला तितके फळ प्राप्त व्हायचेच. हल्लीचा काळ संघशक्तीचा आहे तेव्हा शेअर होल्डर्सच्या कंपन्याप्रमाणे देशात सामुदायिक जपानुष्ठान करणे हल्लीच्या काळी अत्यंत लाभदायक आहे. व्यापारी कंपन्यांच्या व्यापारात डायरेक्टर व मॅनेजर यांच्या नजरचुकीने अथवा लबाडीने शेअर होल्डर लोकांचे नुकसान होण्याचा संभव असतो. तसा प्रकार मात्र ह्या अनुष्ठानात कदापि होणे शक्य नाही याबद्दल खात्री बाळगावी. यास नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती या भगवत वचनाचे प्रमाण आहे. त्यास अनुसरून देशात ठिकठिकाणी अशा तऱ्हेची जपानुष्ठाने झाली पाहिजेत व ती ईश्वरे प्रेरणेने हल्ली जिकडे तिकडे चाललेली दृष्टीस पडतात हे देशाच्या भाग्योदयाचे चिन्ह आहे असे म्हणण्यास हरकत नाही. व्यक्तीच्या समाजाच्या व राष्ट्राच्या हिताकरता देशात तपोबळ वाढले पाहिजे. केवळ बुद्धिबळ शौर्यबळ द्रव्यबळ किंवा सैन्यबळ ही अशाच कारणीभूत होत नाहीत. त्यास ईश्वरी कृपेचा पाठिंबा लागतो. ईश्वरी अनुष्ठाना वाचून केलेल्या चळवळी निर्फळ होऊन जातात. केवळ प्रयत्नानेच जर कार्यसिद्धी झाली असती तर जगात कोणतेही राष्ट्र अथवा व्यक्ती दुःखी व दरिद्री राहिली नसती. भगवत कृपेचे अधिष्ठान असले तरच प्रयत्नास यश येते आणि जप हे भगवत कृपाकर्षणाचे यंत्र आहे. तपेही अनेक प्रकारची आहेत. त्यात भगवत नामजपासारखे निर्दुष्ट व सुलभ तप दुसरे कोणतेही नाही. तपाने अंतःकरण शुद्धी होते. तशा विशुद्ध अंतःकरणात विजयाच्या म्हणजे अभ्युदयाच्या अचूक कल्पना स्फुरण पावतात व तशी अचूक कार्ये हातून घडूनही येतात आणि त्या कार्यास यशही पण अचूक ठेवलेले असते. देवता म्हणजे जगाच्या कल्याणकारी शक्ती. या शक्तीचा अमोघ पुरवठा तपकर्त्यास मिळत असतो. हा पुरवठा तपोवंतांच्या कमी अधिक अनुष्ठानाप्रमाणे शुद्धाशुद्धतेप्रमाणे व तीव्र संवेगाच्या कमी अधिक प्रमाणाप्रमाणे ज्याला त्याला होत असतो. तपोवंताला दृश्यसृष्टीतून प्रतिबंध काही कमी होत नसतात. नाना प्रकारची विघ्ने व मोह तपोनाशार्थ तपस्व्यांच्या समोर उभे राहतात. त्यावेळी कच्च्या ढिल्या मनाचे लोक तपापासून भ्रष्ट होतात, परंतु निश्चयी वृत्तीचे लोक या सर्व दृश्य व अदृश्यातून येणाऱ्या प्रतिबंधाला पुरून उरतात. लौकिक कार्याच्या लौकिक प्रयत्नांमध्ये देखील जर हा अनुभव येतो तर मग अभौतिक अलौकिक कार्यासाठी तपोरूप अभौतिक अलौकिक प्रयत्न करणारा अनुभव कसा नाही येणार. अशा प्रतिबंधाच्या निवारणार्थ तपाची शक्ती थोडी बहुत खर्च होणारच. त्याबद्दल हळहळ न करता आपला प्रयत्न म्हणजे तप जो नेटाने चालू ठेवतो त्याच इष्टसिद्धी हटकून ठेवलेली असते. फार काय सांगावे.
तपाच्या अदृश्य शक्तीने म्हणजे देवता प्रसादाने अपायाचा उपाय होऊन बसतो व प्रतिकूलाचे अनुकूल्य होऊन कल्याण घरी चालून येते. नामापराध शक्य तितके टाळण्याचे प्रयत्न करून म्हणजे अपथ्य वर्ज करून निगर्वता, निर्मत्सरता, भूतदया व परोपकार इत्यादी अनुमानाबरोबर भगवन नामरूपी अमृतौषध जो सेवन करेल त्याचा भगवान ऋणी होऊन भुक्तिमुक्तिरूप उत्तम प्रकारची पुष्टी त्याला तात्काळ देईल हे निसंशय समजावे. औषधाची कोणी पथ्यापथ्येच जाणतात, अनुपाने जाणत नाहीत. कोणी अनुपाने जाणतात, पथ्यापथ्ये जाणत नाहीत. अशा प्रकारच्या लोकांना औषधाचा यावा तसा गुण येत नाही. मग ते औषधाला किंवा ते देणाऱ्या वैद्याला दोष देत असतात. असे लोक आळशी किंवा आत्मघातकी होत. आता अपथ्ये व अनुपाने न जाणता हे औषध घेत राहिले तरी फुकट जात नाही हेही खूप समजून राहावे. पण ज्याला भगवत प्रसादरूप सिद्धी लवकर प्राप्त व्हावी अशी इच्छा असेल त्याने सदनिंदादी, संधिदादी, अपथ्ये आणि निगर्वता, अद्रोहता, नम्रता, भूतदया व परोपकार ही अनुपाने जाणून भगवन नामाची मात्रा घेणे आवश्यक आहे. नामस्मरणाने चारी देहाची शुद्धी होते, ब्रह्मसुखाची, ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. 84 लक्ष योनींपैकी इतर योनी विषयानंदा करता आहेत, शेवटची मनुष्य योनी मात्र ब्रह्मानंदा करता आहे. पंचविषयांचा आनंद हा विषय व इंद्रिय यांच्या संयोगात पशुपक्ष्यांनाही मिळतो, पण ब्रह्मानंद हा विषयेंद्रियातीत नव्हे मनबुद्ध्यातीत आहे. अष्टांगादी योग, त्रिकांडवेद इत्यादी हे जीवास त्या निरतिशयानंदाला पोचवण्याकरताच आहेत. असा तो ब्रह्मानंद किंवा आत्मानंद, ते ब्रह्मसुख, ते महासुख नामस्मरणाने मिळते. रामनाम वदता वाचे, ब्रह्मसुख तेथे नाचे. 2 अक्षरापैसाठी ब्रह्म धावे पाठोपाठी. एका जनार्दनी नाम सहज चैतन्य निष्काम. तुका म्हणे रामनामी कृतकृत्य झालो आम्ही. असे संतांचे स्वानुभवोद्गार आहेत. ब्रह्मानंदाच्या अनुभवाला म्हणजे स्वरूप साक्षात्काराला दैहिक वासना आड येत असतात. म्हणून निष्ठुर वैराग्य धारणेने वासनेचा क्षय करावा लागतो. पण हा परमदुसाध्य वासनाक्षयही नामघोषानेच होतो असे श्री तुकाराम महाराज सांगतात. स्वरूपाचे ठाई चित्त ते बैसेना, जाणावी वासना गेली नाही. काया वाचा चित्त जडे भगवंती, तेव्हा होय शांती वासनेची. तुका म्हणे राम नामाचा हो घोष, तेणे वासनेस क्षय होतं. असे निश्चयाने सांगून नामसाधनाविषयी कोणी विरुद्ध बोलेल त्याचविषयी ते कसे तिरस्काराचे उद्गार काढतात पहा. नामदोषी त्याचे नको दरुशन, विषते वचन वाटे मज. काय साच लाभे त्याची ये वचने, कोणत्या पुराणी दिली ग्वाही. तुका म्हणे नामे देवनेदी भेटी, म्हणे त्याचे होटी कुष्ट होय. यापेक्षा अधिक काय सांगावे. या वचनांचा विचार करून दृढ विश्वास, दृढ भाव ठेवून वाचकांनी नामपरायण व्हावे. न सोडी रे भावो, टाकी रे संदेहो, रामकृष्णी टाहो नित्य फोडी. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेची सद्गद जपे आधी. नाममंत्र जप कोटी जाईल पाप, कृष्णनामी संकल्प धरून राहे. ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्तीदेवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ. या वचनांचा शांतपणे विचार करावा. असो रामकृष्ण उच्चार, अनंतराशी तप, पापाचे कळप पळती पुढे. हरी 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 हा मंत्र शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम, पाविजे उत्तम निजस्थान. नामपाठ करी रामकृष्ण हरी, होतील कामारी रिद्धिसिद्धी. नामदेव महाराज इत्यादी अभंगात सांगितल्याप्रमाणे सर्व नामभक्तांना अनुभव येवो. सकल पापक्षय करण्यात व चारी पुरुषार्थ सिद्ध करून देण्यात नामात सामर्थ्य आहे असा सर्वांचा निश्चय हो व सर्व लोक नामपरायण होऊन भगवत कृपेस प्राप्त होत अशी इच्छा प्रगट करून व खालील संतांच्या वाणीने परमेश्वराची प्रार्थना करून प्रथम भाग येथे संपूर्ण करतो. सर्वालागी नाममात्रा, द्यावी भरवोनी यात्रा. सुखी व्हावे सर्वजन, भवरोगतो जाऊन. प्रेमरस पाजी जना, चिदंबरा नारायणा. व्हावा आनंद सर्वासी, दासमनी इच्छायसी. ओम तत्सत. श्री गुरुदेव दत्त. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.